धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास या निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागत करेल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। मनोज जरांगे यांच्या सामूहिक उपोषणात धनंजय देशमुख सहभागी झाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। राजीनामा घेतल्यास या निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागतच करेल अशी प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिली। जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा असं देखील देशमुख म्हणाले। स्वागत करण्यापेक्षा ज्या प्रशासनातल्या सगळ्या हे पुढमोडून गेलेल्या सगळ्या संस्था आहेत, ज्यांनी या सगळ्या गोष्टीचा गंभीर परिणाम झालेला आहे, चुकीच्या गोष्टी करायला भाग पडला आहे सगळ्या, त्यासाठी सरकारला सरकारला जे त्रास झालेला आहे किंवा सरकारला ज्या सगळ्या सगळे प्रश्न उभे राहिलेले आहेत सरकार पुढे, त्यासाठी सरकारने जे निर्णय घेतील जेणेकरून या आपल्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये कुठं अडसर ठरत आहेत, त्यासाठी त्यांनी ते निर्णय घेतले पाहिजेत। ते त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे। आम्ही त्यांनी जे निर्णय घेतील त्यावर आम्ही त्याचा स्वीकार करू की हे त्यासाठी केलेलं आहे आणि आम्ही त्याची वाट बघतो। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी गौरव साळी आपल्याशी जोडले गेलेत। गौरव, धनंजय देशमुख यांनी नेमकं काय म्हणणं मांडलं ते आपण बघितलं। आता आणखी काही त्यांच्या मागण्या आहेत का? जरांगेंच्या उपोषणात सुद्धा ते आता सहभागी झालेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे आणि असं असताना संतोष देशमुख यांचे बंधू असलेले धनंजय देशमुख यांनी मोठी मागणी केलेली, ती म्हणजे की जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर आम्हाला नक्कीच आनंद होईल आणि तो स्वागतार्ह असेल, असं देखील धनंजय देशमुख म्हणालेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर धनंजय देशमुख वारंवार आरोप करतायत की आणि वारंवार मागणी करतायत की संतोष देशमुख यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा द्यावी आणि त्यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे की त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात यावं। ज्या पद्धतीने त्यांना बीडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही, त्याच पद्धतीने त्यांना दिलेलं मंत्रिपद जे आहे जी, त्याच्यामुळे आता एकंदरीत त्यांच्या जी राजीनाम्याची मागणी होतीये त्याबाबत आता नेमकं काय घडतंय, आजच्या बैठकीदरम्यान नेमकं काय घडतंय, धस प्रत्यक्ष जेव्हा फडणवीसांची भेट घेतील तेव्हा नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद गौरव दिलेल्या तपशिलांसाठी।